गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज जिमला सुट्टी असल्यामुळे आपली सकाळ जरा लेट झाली. गुड मॉर्निंग लेट झाली आपली जरा. सो आज आपण चाललोय श्रीमंत दगडूशेठ लवाई जे दगडूशेठ गणपतीला मस्त दर्शन करून येऊ जरा आज. आता पाऊस तर आत्ता नाही आहे, बघूया तिकडे गेल्यावर दाखवतो. मस्त एकदम कडकमध्ये दर्शन करून येऊया दगडूशेठचं. 3 hours later. आलोय दगडूशेठला आणि ही आहे अवस्था दगडूशेठची. भेटू दर्शन झालं. 3 hours later. हा तर आलो आपण दर्शन घेऊन दगडूशेठला जाऊन. दर्शन वगैरे झालं. एक दोन महत्त्वाचे मुद्दे बोलायचे मला तुमच्यासोबत. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे सांगा या गोष्टीवर, ठीक आहे. तर आम्ही दर्शनाला गेलो. तिकडे एक ऑप्शन होता तात्काळ दर्शन, म्हणजे अर्जंट दर्शनाचा डायरेक्ट पास, ठीक आहे. म्हणजे XYZ चे पैशाचे अमाऊंट घेतात आणि डायरेक्ट तुम्हाला दर्शन. आता मला सांगा, जे लाईनमध्ये 3-3, 4-4 तास थांबलेत ते येडे. म्हणजे सरळ सरळ हा बिझनेस आहे, ठीक आहे, करा तुम्ही बिझनेस. या गोष्टीत माझा काय ऑफेंड नाही आहे किंवा काय मला हे नाही आहे. पण याचा सरळ सरळ अर्थ आहे, म्हणजे तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर एक तर तुम्ही श्रीमंत पाहिजे, नाहीतर तुम्ही VIP पाहिजे. म्हणजे ज्याच्यावर तुमची भक्ती आहे, ज्याच्यासाठी तुम्ही 3-3, 4-4 तास थांबतात. लोक लांब लांब नाही येतात, पुण्याच्या बाहेरून येतात दगडूशेठसाठी, ठीक आहे. आणि त्यासाठी मग तुम्हाला श्रीमंत होणं गरजेचं आहे. म्हणजे इथं भक्तीचं काहीच, भक्ती श्रद्धा वॉटेवर जे काय आपण म्हणतो, काहीच व्हॅल्यू नाही आहे. तर म्हणजे सरळ सरळ हिशोब झाला आहे या जगात की दर्शन जरी करायचं असेल त्यासाठी पण तुम्हाला श्रीमंत होणं गरजेचं आहे. नाहीतर 3-4 तास लाईनमध्ये थांबा, ठीक आहे. लोक थांबतात पण जे पुण्यातले आहेत प्रॉपर, त्यांना माहिती आहे की दगडूशेठला जाणं, दगडूशेठचं दर्शन म्हणजे 3-4 तास लाईनमध्ये लागणार आहेत. गणपती जवळ आलेत त्यामुळं, ठीक आहे. त्यामुळे ते प्रिपेड होऊन येतात, ठीक आहे. तो पण काही प्रॉब्लेम नाही. पण ते 3-4 तास लाईनमध्ये थांबतात. हे VIP वाले डायरेक्टमध्ये येतात, त्यांच्यामुळे त्यांना अजून लेट होतं, ठीक आहे, लाईनमध्ये. आणि 3-4 तास थांबल्यानंतर पण हार्डली 2 ते 3 सेकंद पण ते थांबून देत नाही गणपतीसमोर. म्हणजे लिटरली मी सांगतो तुम्हाला, तुम्ही हात जोडता आणि असं समोर बघताय गणपतीकडं, त्याच्या आधीच ते ढकलून देतात तुम्हाला. हे कितपत बरोबर आहे? आणि VIP वाल्यांना वेगळी ट्रीटमेंट, म्हणजे पासवाल्यांना आणि नॉर्मल लोकांना वेगळी ट्रीटमेंट, असं का मंदिरात पण? आणि ते 4-4, 5-5 तास थांबतायत बिचारे. आणि आल्यावर तुम्ही त्यांना लिटरली हात पण जोडून देत नाही मंदिरासमोर, त्या गणपती समोर. ती मूर्ती डोळ्याने नीट बघायचं पण 2-3 सेकंद पण तुम्ही थांबून देत नाही त्यांना, लगेच धक्के मारून हाकून देत आहे. या पॉईंटवर तुमचं काय व्ह्यू आहे किंवा तुमचं काय ओपिनियन आहे हे कमेंट करून नक्की सांगा मला. आणि अजून एक खूप महत्त्वाचा पॉईंट बोलायचं आहे, ते आपण जेवण झाल्यावर बोलूया, ठीक आहे. झालं मजबूत भूक लागली, जरा जेवण आल्यावर बोलू त्या पॉईंटवर आपण. 3 hours later. झालं आपलं जेवण मस्त निवांत. हां, तर पॉईंट तो होता जे बोलत होतो मी, डायरेक्ट पासवाले आणि नॉर्मल लोक. ते फक्त दगडूशेठचीच अवस्था नाही आहे. तुम्ही कुठं पण जा, जे मोठे मोठे देवस्थान आहेत ना, म्हणजे लालबागचा राजा म्हणा, दगडूशेठ म्हणा, तिरुपती बालाजी म्हणा, सगळीकडे हीच अवस्था आहे. तर हे चेंज झालं पाहिजे लिटरली, माहिती का. मी असं नाही म्हणते की VIP लोकांना तशी ट्रीटमेंट नका देऊ, तुम्ही त्यांना डायरेक्ट एंट्री नका देऊ, ठीक आहे, द्या. काय काहींचे सिक्युरिटी इश्यू असतात, किंवा समजा PM CM असते, समजा मोदी वगैरे तसे कोण आलेत तर त्यांचा सिक्युरिटी इश्यू वगैरे असतात, त्यांना डेंजर असतो वगैरे XYZ, ठीक आहे, समजू शकतो, त्यांना डायरेक्ट तुम्ही पाठवताय वगैरे. पण माझा पॉईंट हा आहे की त्यांना तुम्ही VIP ट्रीटमेंट द्या, डायरेक्ट लाईनमध्ये एंट्री पण द्या. पण कॉमन लोकांसोबत असं घाणेरडे ट्रीटमेंट नका करू. ते ॲटलिस्ट 4 तास थांबलेत ना, ॲटलिस्ट 30-40 सेकंद मूर्ती समोर थांबू द्या त्यांना, ठीक आहे. मागे गर्दी असते, मागच्यांना अजून वेळ होईल, हे होते, काय प्रॉब्लेम नाही. तसे ते 4-4, 5-5 तास थांबलेत, ठीक आहे. ॲटलिस्ट ते दर्शन तर नीट करू द्या त्यांना. हां, तर दुसरा मुद्दा ते काय असतं, जागा, ठीक आहे. आत्ता श्रावण महिन्यात मी भीमाशंकरला गेलो होतो, तो ब्लॉग पण टाकेल मी आता थोड्या वेळात. लिटरली तुम्हाला सांगतो मी, ते ज्योतिर्लिंगांमधलं एक आहे, ठीक आहे, भीमाशंकरचं. माहीत मला एवढं परफेक्ट नाही माहिती, पण आहे, ठीक आहे. तर लिटरली तिथे एवढं डेंजर, म्हणजे घाण होते ना मंदिरात, लिटरली मंदिराच्या पॅसेजमध्ये आजूबाजूला, ठीक आहे. गर्दी आहे, सगळं समजू शकतो मी, पण काहीतरी ठेवा रे, थोडंसं तरी क्लीनलीनेस ठेवा तिकडे. काहीतरी मंदिर कसं हवं. आपल्याकडे पाहुणे येतात, आपलं घर घाण करून जातात, पसारा होतो, मग आपण घर साफ नाही करत का? तसंच ठेवतो का? करतो ना.
साधा पॉईंट राहू. तुम्हाला हे एक्सक्यूज देऊच शकत नाही की गर्दी असते कंटिन्यू 24 तास, मग कसं क्लीन करणार, कधी करणार. भाई हा एक्सक्यूज नाहीच आहे. देवस्थानं कशी ठेवली पाहिजेत. आणि फक्त याचं नाही सांगते मी तुम्हाला भीमाशंकरचं, जेवढी मोठमोठी देवस्थानं आहेत ना इंडियामध्ये, विचित्र अवस्था आहे भाई खरंच. मंदिर ठेवा रे, ॲटलिस्ट मंदिर क्लीन ठेवा. अवघड आहे भाई. म्हणजे फक्त असं भीमाशंकरलाच नाही टार्गेट करते, तुम्ही भरपूर देवस्थानं बघा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं सांगा या गोष्टीवर, ठीक आहे, कमेंट करू. आणि भाई अजून एक पॉईंट, कॉमन सेन्सवाला पॉईंट. तुम्ही गाड्या चालवत आहे रात्रीच्या, अरे लाईट लावा रे गाड्यांना. त्या बिना लाईटच्या गाड्या तुम्ही कशा काय चालू शकता. 30-40 रुपयाचा बल्ब येतो रे. जीवापेक्षा स्वस्तच आहे ना 30-40 रुपये. जीव स्वस्त आहे, एवढं स्वस्त नाही रे जीव 30-40 रुपयाचा साठी तुम्ही घालवाल. टू व्हीलरचं मी समजू शकतो, टू व्हीलरचं पण नाही समजू शकत, चल ठीक आहे ॲडजस्ट करू शकतो. भाई 4 व्हीलर, अरे भाई बस हाईट केली, बसला लाईट नाही. आणि ते पण कोणत्या साईडची माहिती, राईट साईडची लाईट नाही आहे. म्हणजे आपण इकडून एका साईडने चाललो आणि समोरनं बस येते, त्या बसला राईट साईडची लाईट नव्हती लिटरली. म्हणजे एखाद्याला वाटेल की ती टू व्हीलर आहे, घुसल ना तो आरपार. अरे तुम्ही मारा रे, तो होंडात येता येईल घाणेरड्या गोष्टी मला. तुम्ही मारा ना, दुसऱ्याला का मारताय. दुसरं राहील ना चाकण्यावर तुमच्यामुळं. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या जीवाची किंमत नाहीच आहे, दुसऱ्याच्या तरी करा रे ॲटलिस्ट. तुम्हाला मारायचं मारा बिंदा, दुसऱ्याला का मारताय तुम्ही, त्याला तर जगू द्या. कॉमन सेन्स आहे यार, याच्यात काय खूप मोठं हे नाही आहे की सायन्स किंवा काय. लाईट लावायचे रे 30-40 रुपयाला तुम्ही लाईट, कसं काय. आणि बस तर गव्हर्नमेंटचे असते राव, एवढं तर लक्षात आहे. काय बोलू, अहो दे, अवघड आहे सगळं. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पॉईंट्सवर. आता झोपतो जरा, वैताग आलाय. भेटू, बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.